तर मंडळी आज आपण चाललेलो बदलापूरला. वडापाव खूप छान आहे पण बितूला उपवास आहे. भिजलेल्या वातावरणात आम्ही आलो इकडे. लावून गेली आणि मोठी लावून गेली आहे. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर जय पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी आज आपण चाललेलो बदलापूरला. विषय असा आहे की आमचा युनिक बॉईज ग्रुप आहे. युनिक ग्रुप बोलू शकता, त्याच्यामध्ये गर्ल्स पण आहेत आमच्या, म्हणजे बहीण लोक होती. त्याच्यातनं एक आमची प्रतीक्षाताई, आज तिच्या घरी चाललो कारण की भरपूर दिवस आमचा ग्रुप भेटला नव्हता. तर बदलापूरला राहते ती. तर आम्ही चाललो सर्व त्यांच्याकडे स्टेसाठी. तर तुम्हाला दाखवू आज काय आहे विषय. म्हणजे आज संध्याकाळी निघलो, एक दिवसाचा स्टे आहे. उद्यापर्यंत आमचा होऊन जाईल म्हणजे उद्या आम्ही रिटर्न येऊ घरी. तर बघूया कसा जातो आमचा दिवस, म्हणजे आजचा आणि उद्याचा तुम्हाला दाखवू. तुम्ही सोबत राहा. माझ्यासोबत आहे मला पार्टनर म्हणजे कल्पेश पाटील, बघू शकता बदलापूरला, आणि खूप एन्जॉय करणार आहोत. तर तुम्ही आमच्या सोबत राहा. बाकी काय नाही, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा व्हिडिओवर. तुम्हाला व्लॉग कसे वाटतात. भरपूर दिवसांना व्लॉग येत आहेत मला माहिती आहे, पण काय करणार, जॉब प्लस हे हँडल करणं मुश्किल आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळे चला भेटू पुढे. इंट्रो बघा आणि पुढे तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक. जयला खूप सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बस चला जातो. मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर जय पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. सबस्क्राईब करा. मी बळवलीकर. काय मग मंडळी, केलं का नाही चॅनलला सबस्क्राईब? करा लवकर करा. तुमचा लाडका जय पाटील. देखा आपने लापरवाही का नतीजा. चार पोरी बघतील कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर मंडळी डायरेक्ट तुम्हाला भेटलेलो इंट्रो नंतर डायरेक्ट वडापाव खायला थांबलो. थोडेफार रस्त्याचे व्हिडिओ बघितला असाल तुम्ही, पण डायरेक्ट वडापावचा गरम विषय आहे, गरमागरम वडापाव. आणि आपल्यासोबत अशी मंडळी आहे, तुम्हाला दाखवली नाही कारण की बाईकचा प्रवास आहे, त्याच्यामुळे जमत नाही. इकडे आमचे माननीय गुरु कल्पेशजी पाटील आणि इकडे गुजरातवरून सृष्टी, आडनाव सांग, सृष्टी पाटील आलेले आहेत. आणि बाजूला तुम्ही बघू शकता फ्रॉम पुणे, अक्षरशः पुण्याचे शुभम पाटील आमचे आणि बंटी आहेत आमचे क्वालिटी बँड. आणि हिला बोलायला लागणार, हिचा कर्तव्य बोलणं. काय बोलू शकता? काय नाही, खूप वडापाव खूप छान आहे पण बितूला उपवास आहे. आता पूर्णपणे मोहे झालेला आहे. आणि विषय काय माहितीये का तुम्हाला, मी सांगितलंच काय आजचा विषय ब्लॉगचा. तर बहिणीला आम्ही भेटायला झालो. आमचा जो ग्रुप आहे जाम भारी बॉन्ड आहे आमचा सर्वांचा एकदम, म्हणजे एकमेकांना भेटल्याशिवाय करमतच नाही. त्याच्यामुळे आज पहिल्यांदा तिच्या घरी चाललोच. म्हणजे ती आहे इकडची, पेनची, बोरगाव बोलतात, पण बदलापूरला राहते. लग्न झाल्यापासून तिला भेटायला झालं आम्ही. आणि हा वडापाव एकदम लाजवाब टॉपचा खिलाडी. आम्ही कुठं पोचलो आता? वडापावचं नाव काय? वडापावचं नाव काय? दत्तगुरु वडापाव. तिथं पोचलो आम्ही. मस्त आहे चव. तुम्ही पण या कधी आलेच रस्त्याने ट्राय करा. हे बघा, अक्षरशः एवढा आवडलाय की चालेल. आता खातो पेट पूजा आणि निघतो, मग भेटतो. अजून बोलायचं आहे. काय नाही, आता आम्ही वडापाव खायला. तर काय करणार, सगळीजण वडापाव आता. यांना लाजा पण नाही वाटत, मला उपवास आहे. आम्ही नाही सांगितलं उपवास पकडायला. मेन गोष्ट म्हणजे जाऊ दे, आता काय बोलू शकत नाही, जाऊ दे. मी आता
म्हणजे कसं आहे ना, 5 गोष्टीला पण एक असतं ना काहीतरी. 5 गोष्टी पण मस्त आहे वडापाव, आवडतं का खातो आम्ही झालो. तर मंडळी बघू शकता आपण डायरेक्ट नाश्त्यानंतर आता भेटलेलो आहोत. कारण की विषय असा झालाय की पटकन असा भिजलेल्या वातावरणात आम्ही आलो इकडे आणि पूर्ण सर्वजण भिजलेले होते. आणि आल्या सर्वात पहिले सर्व फ्रेश झाली आणि बाप्पाच्या आरतीपासून सुरुवात. कारण की आज आहे बाप्पाची संकष्टी चतुर्थी, त्याच्यामुळे दुसरं काय नाही. बाकी सगळी चेंज मारून सर्वजण अक्षरशः वैतागलेली. फक्त तुम्हाला एक खरं सांगते, एका माणसामुळे फक्त वैतागलो. एक माणूस फक्त हा आहे. कारण की विषय कसा, माणसाला माज येतो. माज रोड आहे, रग ना काय बोलला, हा रग अंगावर घेतात तो रग नाही, त्याला असा माणसाला जो असतो तो रग तो आहे. आणि आमची बहिणाबाई सर्व भावताना आशीर्वाद देताना चांगला आशीर्वाद दे. शुभमला जास्त अक्कल येईल. सरळ बदलापूर मध्ये फक्त सरळ रोड आहे. काय बोलू शकता भाई, कसा आपला प्रवास झाला आता इथे येण्याचा? प्रवास एकदम बेकार होता, अक्षरशः वैताग. नक्की कसली कल देतं, मला वाटतं याला टॉयलेटला आली असं वाटतं. बोल. नाही पण अक्षरशः जाम वैताग आला. तुम्ही एकदम गच्चाल आहेत, मोबाईल नाही वापरताय तुम्हाला. हे बघा विषय कसा झाला, हे बघा पाण्याचा नाही विषय असा झाला, डिस्प्ले गेलाय तरी मी मोबाईल युज करत होतो पाण्यात भिजलेला तरी पण या भावलेला मोबाईल युज नाही करता. पुरुष खोटा बोलतो पण एक स्त्रीची आपण बोली ऐकू. स्त्री काय बोलते, काय बोलू शकता? काय सांगू, पनवेलचं लोकेशन सांगतो, एवढं अंतर आणि सांगतो आला तिथे काय होतं माहिती की ताल्याचा विषय होता. त्याला बोलते तुमच्या बोलते राईट साईडला, त्याला मी पाय डाव्या साईडला पाय टाकतोय तरी पाणीच लागत नाही ताल्याचं. काय नाही, बदलापूर मध्ये सरळच रोड, बाकी रोडच नाही. अण्णा तू असं काय करतो? दर ब्लॉग मध्ये बघून बोल ना, असं कधीतरी बोल ना असं. त्याला आता रात्री दाखवा पण सरळ बघून. रात्रीच्या नुसते धबाके वाजणार आहेत. कारण की तो एक प्रवासाचा एक वैताग, तो बोलणारच आहे. तर त्याचा काही नाद वेगळाच असतो. जरा खाली पण माहिती आहे तू वेगळा. तो कधीपासून इच्छुक झालेला आहे बोलण्यासाठी, त्याची पोझिशन वगैरे समजत नाही. हा आता तुम्ही व्यक्त करू शकता. काय बोलू भाई, जाऊ दे आता. काय बोला शब्दच नाही ठेवत. म्हणजे विषय तरी कसला येतो? विषय म्हणजे बदलापूरला आम्ही 20 वेळा येतो दररोज बदलापूरला. कधी सगळं माहिती आपल्याला. कशासाठी येतो रोज? अर्धा तास जमला, अर्धा तास. मंडळी एक सांगू, बदलापूर आम्ही बरोबर आलोच. फक्त आमचा एक मेन बदलापूरवाला माणूस नाही आला, नाही तर सर्व बदलापूर सर्वांना विचारा. नाईटला गेलं त्याच्यामुळे इश्यू झाला. तुम्हाला नाव पण सांगतो त्या माणसा, सिद्धार्थ पाटील म्हणून, जो आज तो आपल्या सांगशीच्या ब्लॉग मध्ये होता. सर्व बदलापूर माहित, त्याला काय माहित कसं माहिती आहे त्याला, सगळे गल्ल्याने माहित. पण पावाला भाई आहे ना तो. कैसी लगी आगे स्वाद? पाव विकायला येत होतो बदलापूर मध्ये. पण काय नाही, सर्व जाऊ द्या मस्ती बाजूला. पण येताना आम्ही पहिले 4 व्हीलर घेऊन यायचा प्लॅन होता, पण नाही भेटली 4 व्हीलर. 4 व्हीलर मध्ये थार होती, मर्सिडीज होती, खरंच होती. पण खरा विषय म्हणजे की 4 व्हीलर नाही भेटले, पण चांगलं झालं. 2 व्हीलरवर आलो, बाईक घेऊन आलो प्रत्येकाची. पण लय बरं वाटतं. आणि इकडे प्रसाद मला उपवास आहे तरी आता प्रसाद पाहतो. मला एक समजत नाही, इकडे प्रसादासारखं काय देतात, जास्त द्यायला पाहिजे ना रे. प्रसाद बोलतात ना त्याला. गणपती बाप्पा मोरया. शुभमला कसले
प्रसादाचा विषय काय नाही बाकी. आपण आपल्या बहिणी बाईला विचारू कसं वाटतं आम्ही सर्व तुझ्याकडे आलो. मला खूप खूप बरं वाटतं. इकडे बघून बोल, इकडे बघून बोल. ए, इकडे मी बोल. बघ दमले अरे तशी. अरे इकडे बोल. मी काय बघ तशी मी ए, कामात नको आहे. शायनिंग मारू नीट सांगतो. मला खूप छान वाटतं. बोल चल, बोल. बोल. खूप चांगलं वाटते. मला खूप टेन्शन आलेलं थोड्या वेळासाठी पण ठीक आहे चांगलं. तुझ्या भावामुळे बदलापूर सरळ रोड सरळ रोड त्याला माहितीये काय साई मंदिर भावाला दणके तिघा जणांकडून दणके मिळणार आहेत. एक डोका घेईल, एक पाठ घेईल आणि एक 3 रोड आहे. साई मंदिर जवळ जायला 3 रोड आहेत. नाही आम्हाला त्यालाच दिसला नव्हता पण नंतर दिसला त्याला कुठे राईट साईडला फक्त पाय टाकल्यावर. बाकी काय नाही मस्त वाटलं येऊन. आणि पाऊस अजिबात नव्हता. पाऊस करत खूप भारी आहे. पाऊस खूप लागला आम्हाला येताना सर्वच भिजली. म्हणजे सर्वात जास्त ही छोटी बहीण म्हणजे आमची सुट्टी जास्त भिजली पण जाऊ द्या विषय काय नाही. आहे ना आता मस्त आम्ही एवढ्या भरपूर हिचं लग्न झाल्यापासून तरी भरपूर दिवसांना भेटलो. नाही तर आमचा ग्रुप असा आहे की म्हणजे कुठं का नाही जायचं आम्ही सर्व सोबत. म्हणजे ती एक बोलतात ना कझन टाईप ती एक वाईबच वेगळी असते. आमची वाईबच वेगळी होती. तर भरपूर महिन्यात आता आलेलो आहोत आम्ही भेटू. आज पूर्ण गप्पा गोष्टी सर्व मजा येणार आणि शुभमला एक वेगळी वाईब भेटणार आहे. बाकी काय नाही बसलेला आहे. तुला काय वाटतं आज तुझ्या धबाके बसणार आहेत तुला चांगले. एकेकाला प्रत्येकाला सुचवण्यात येईल. माझ्या 2 ठीक जण आणि एकटा विषय तुम्ही समजून घ्या. शेर अकेला आता है झुंड में तो सुअर आते शेर अकेला आता है. मला आता एक समजणार आहे जेवणाच्या विषय जागच आलाय. खूप काही जेवणाची काय नाही झालं जातो आम्ही आपलं आम्हाला आता गप्पा गोष्टी जेवायला पण घे. जेवायला पण घेतो. एका माणसाला सुधवण्यात येते. एक डोका घेणार आहे, एक पाठ घेणार आहे आणि एक टाकड्या घेणार आहे. सुधू ना तिघा. तर गुड मॉर्निंग पब्लिक. आजचा आमचा दुसरा दिवस आहे आणि सकाळ झालेली आहे चिवड्यासोबत सकाळ आणि सगळ्यांची आंघोळी वगैरे चालेल. त्यांची साहेबांची झाले. हे आमचे भाऊ काही जाऊ हाय का आणि बंटी साहेब बुरसाडे झालं. मी कसा फ्रेश होऊन मोकळा विषय केला डायरेक्ट फ्रेशचा विषय आहे. आणि इकडे काय नाही इथं माझं ना जास्त काय नाही मन करत. बस दुसरा काय नाही मग जास्त मन करत बस काय नाही वाटती. आता आपण फिरायला कुठं जाणार आहोत? फ्रान्स. हा फ्रान्सला कुठं जाणार आहोत सांग. जसा पितू काल बोलला तसा काय करणार जाऊ दे. बिनचवीची माणसं आहेत जाऊ दे. मी नाही सांगू शकत चाटला. पण आमचा प्लॅन होता म्हणजे पितूसाठी. त्याला कसं आहे दर सॅटर्डे संडे कुठला ना कुठलं मंदिर घ्यायला लागतं. तर प्लॅन असा होता की पहिले आम्हाला मडला यायचं होता. मडवरनं नाडालवरून मध्ये शंकराचं मंदिर आहे. त्या मंदिरावरून डायरेक्ट एकविराला निघायचं. एकविरावरनं डायरेक्ट गणपतीपुळे. एका दिवसात प्लॅन होता. शिर्डीला पण हा काय नाही बघा तिची पण आम्हाला नाही आली सकाळ सकाळी बुरसाडी विषयाला विषय हार्ड आहे. साईला भेटाया तुम्ही येता का डाळणं बोलवणं जणू सारी हे बघ याला सोबत न्यायचं निघालो काय नाही बाकी जाऊ द्या नंतर भेटू. आता आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत फिरायला बाहेर जाणार आहोत. बघू कुठं झालं सांगतो. मिसळचा विषय मिसळ खातो आणि भेटतो तुम्हाला. तर आम्ही रात्रभर जागरण केली. 4 पर्यंत जागलो. खूप मजा केली. खूप गेम खेळलो. मजा मस्ती. जयनी तर लावणी केली आणि शुभमनी तर मोठी लावणी केलेली आहे. हा शुभू. तर 9 पर्यंत उठलेलो आहोत आम्ही. आता दोघं बाकी आहेत. शुभू आणि बंटी बाकी आहे आंघोळीचं. तर आमच्या बहिणीने आम्हाला मिसळपाव नाही ते मिसळपाव दाखवतो व्लॉगमध्ये कसे बनवले. किचन मध्ये
आणि चला किचन मध्ये आणि पाव कोणी आणलं ते सांग. पाव कोणी आणलं ते सांग. हे बघा मिसळ पाव, आमच्या बहिणीने बनवली मिसळ पाव. सगळं विषय हार्ड आहे इथे. हे पाव आहेत, इकडे पाव आहेत आणि तुम्ही काय बोलू शकता. गाडी बंद केला. विषय डायरेक्ट मिसळ पाववर आलेला आहे. सकाळचा नाश्ता. सकाळचा नाश्ता म्हणजे किती वाजले? 11, पावणे 11 वाजता सकाळचा नाश्ता चालू आहे. कारण की फास्टर कामवाली एकच आहे आमच्याकडं. असं काय नाही, नाश्ता करू आणि कुठं उज्जैनला जायचा प्लॅन आहे. किती असेल आमचा ड्रायव्हर सगळे अक्षरशः बॉडी बिल्डिंगच्या पातळीवर उतरलेला माणूस. पहिला पितूला दिलेलं आहे. काय पहिला पितूला दिलेलं. खूप भूक लागली हा, मला. खूप आमचा श्री गणेश त्याचे दूधच होतो. कारण अध्यक्ष दूध आणतो. तोच आहे अध्यक्ष. कांदा टाकले बघ. आणि अण्णा पण इथे टी शर्ट घालून मोकळा, केस पण पार न्यू इयर कट. भाऊ काहीतरी बोला आता. तुम्हाला काय वाटतं एवढे तीन मेवले आले? काय नाही वाटत. गजब बेइज्जती है. काय नाही, बहिणीकडनं डायरेक्ट सोयी मिसळ पावची खातो आणि भेटतो. कुठं जातो ते सांगतो तुम्हाला. रासोबत जायची इच्छा नाही. करू असं वाटतं झोपून राहावं इथं बस. पण बघू सांगतो. आता आम्ही चाललेलो आहोत मुलगावला. हिला बोलता नाही काय नाही. काही नाश्त्यानंतर आम्ही चाललेलो आहोत मुलगावला. खंडेबर आहे तर मंदिर आहे तिकडे, त्याचं दर्शन झालं. आणि इकडनं आम्हाला दुपारी निघायचं आहे. पण आम्ही बघूया किती वाजेपर्यंत येतात. तसं जेवण वगैरे करून निघणार आहोत. सर्व निघलेले आहेत तयार बिअर होऊन. एकदम मन तर नव्हतं फिरायचा, पण काय करणार, आलोच त्याच्या बदलापूरला तर थोडंफार फिरायला पाहिजे, काहीतरी बघायला पाहिजे. तर त्याच्यामुळे चाललो आम्ही खंडोबारायाच्या मंदिराचं दर्शन घ्यायला. तुम्ही राहा आमच्यासोबत. बहिणाबाई सोबतच आहे आमच्या. तिला काय बोलता नाहीत, पण बघू. पाऊस तर पडते, भेटू आपण पुढे. थांबा तुम्ही आमच्यासोबत. तर मंडळी बघू शकता आपण पोचलेलो आहोत. मी नाही सांगत, बहीण सांगते माझी. बघा आम्ही आलो आहोत मुलगावला, बदलापूरला, खंडोबा मंदिरला. अच्छा. आता तिथे अर्धा तास आम्ही चालत जाणार आहोत आणि मग खंडोबाचं दर्शन घेणार. अरे बापरे, खंडोबा काय नाही, सगळी पेंग्विन म्हणून आले. सर्व देवस्थान झालेले, खंडोबा रायाचे फक्त राहून गेलेले. आमच्या मालकाची अध्यक्ष आमची इच्छा होती. अध्यक्ष करायला आलेलो नक्कीच. वेलकोड. जय मल्हार. जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. बघूया त्याला उचला. तिचा मी नवच बोलायला लागला आम्हाला. काय नाही, आता पायऱ्या चढू. पाऊस पडला की सगळं मूड जातो. सगळं मूड जातं इथं. पूर्ण मूड जातो की चढाशील ना वाटत आता. पण आता काय नाही, पाऊस थांबलाय त्याच्यामुळे व्लॉग करतोय. भाऊ काय बोलू शकता? काय आता मला बोलायचं आहे, मला मालसा भेटले. मालसा भेटले भानुबाईसाठी आता चालले वरती. आया आया काय बोलू. संपला विषय, संपला विषय. जय कट करून टाक. म्यूजिक. काय नाही, काय नाही, फालुदा बिलुदा नाही, आता काय नाही. संपला विषय. मंडळी जाम जमलीत, सगळी जण जाम जमली. तेवढी जमलीत ना. 400च पायऱ्या आहेत, 400च बोलायला आहेत, पण चढायला जाम मेहनत. 500 400 होते ना. 350 तर पोहोचलं. टोटल 500 पायऱ्या आहेत. पण पायऱ्याचा रस्ता वगैरे चांगला आहे, काय एवढा पण चढायला त्रास नाही. फक्त आम्ही भरपूर दिवसांना चालत आहोत म्हणून तर त्याच्यातनं थोडा सगळ्यांनाच दमला. सगळी पुगली. हे बघा, हे तर अक्षरशः वय झाला. पोरही दमलीत, पण आजोबा बघा. जाम दम लागले, जाम दम लागले. सीन तर एवढे भारी भारी वाटतात, एकदम मस्त वाटतं वरती वरती. पण एकच डाऊट आलाय, वारा का नाही येतो? जरा पण वारा नाही लागत आहे. आणि मेन म्हणजे आमच्या ग्रुपमधला पेशंट बघू शकता, ज्याला आम्हाला सगळीकडे न्यायला भीती वाटते. दुसरं काही नाही. कुठं जाईल तिथं म्हणजे दमलो दमलो मग असं तरीच होतंय. आज काय वाटतंय?
विजय का माहितीये काय, सकाळी सगळ्यांच्या लवकर उठून आंघोळ बिंगोल करून मेकअप बिकअप करून रेडी आणि मेकअप सगळी वाया. कसं वाटतं मेकअप वाया गेले? काय नाही वाटत, खूप दमलोय. पाणी पाहिजे होतं. पाणी पाहिजे होता, आपण पाणीच नाही आणलंय. पण तलाव आहे, जाते आता. अरे बापरे, अक्षरशः दमले. आणि आमचे आजोबा म्हणजे आमच्या ग्रुप मधले आजोबा. अरे मेकअप नाही केली मी. आजोबा काय बोलू शकता? केअरच लावलं. जय श्रीराम ओम साईराम. इथं आपण जेजुरी घाटावर आलोय. एलकोट एलकोट जोरात बोलायची पाहून सदानंदाचा एलकोट 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 जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. मेकअप. अरे मी स्किन केअर केला, मेकअप नाही केले. अरे मेकअपच केलाय मला माहिती आहे. अरे फक्त मॉइश्चरायझर सनस्क्रीमच लावलंय. ओके ओके. नाही रे भिजला. बघूया आता वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय आहे, कसं आहे मंदिर. सोबत राहा. हे आमचा पेंग्विन. पेंग्विन काय सांगतोस, कसं वाटते? दमले मी. 600 पायऱ्या चढायचे. मला वाटत मी आता कपडे काढताना दाखवशील? I am sorry, बाबू. भारी वाटतं, कारण की देवदर्शनामुळे जरा मनाला असं भारी वाटतं. आणि आजचा रविवार असल्यामुळे संडे म्हणजे खंडोबाचा वार आहे. एलकोट एलकोट जय मल्हार. तर तेव्हा तर खूप भारी वाटतं मला. तर मठला गेल्या स्टार्टिंगच्या मठ वरदविनायक दर्शनाची. आणि मला देव खूप आवडतो, म्हणजे दर्शन केल्यावर मला जाम असं शांती भेटते मनाला. खूप दमलोय पण आता पोहोचलोय. आता दर्शन घेऊ आम्ही. खूप छान वाटेल. ताईला सांगा. तुम्ही काय नो एनर्जी. पाणी पाहिजे. बाबू सावकाश. बाबूला एक्सपिरियन्स आहे, तो बरोबर जाईल. आणि हे काय नाही, आता पोहोचलोच वरती. तुम्हाला दाखवतो मंदिर. देवाचा पडता कानी कळ लावली नारदानी. डाव चिखली माळसा राणी, डाव चिखली माळसा राणी, डाव चिखली माळसा राणी, डाव चिखली माळसा राणी, डाव चिखली माळसा राणी. अशी नारदाची वाणी देवाच्या पडता कानी कळ लावली नारदानी. तर मंडळी बघू शकता तुम्ही आता बघितलेलंच आहात मुलगावचा खंडोबाचं मंदिर. असं आहे खंडोबाचं मंदिर. 500 पायऱ्या चढायला लागतात या मंदिरावर येण्यासाठी. ज्यांना रोजचा प्रवास करायचा म्हणजे चालायचं असेल त्यांना काही नाही, पण भरपूर दिवसात जे येतात म्हणजे त्यांचं चालणं वगैरे नसतं, गाड्या नसतात, त्यांना खूप दमलं होतं. तसंच आम्हाला पण दमलं झालं, पण वरती येऊन बरं वाटलं कारण की खूप उंचावर मंदिर आहे आणि आजूबाजूला पूर्ण हिरवळ वगैरे जंगल आहे. मस्त वारा बिरा मस्त वाटतं जरा वरती येऊन. काय ना बाकी तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं हा मंदिर. एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केलाय तर नक्की कमेंट करून सांगा. बाकी बघू पुढे काय आमचा प्लॅन आहे तर तुम्हाला सांगूच. तुम्ही सोबत राहा. सातो खंडेराव महाराज की जय. एलकोट एलकोट जय मल्हार. चढायचं, त्याचं नाव घ्यायचं आणि चढायचं. बस तुम्हाला काय असं वाटत नाही दमबिम वगैरे कधी काय नाही. इथं आम्ही मंदिरात आलेलो आणि आम्ही आजूबाजूला पायऱ्यांवर बसत होतो आणि बाबा चालत जात होते इकडनं तिकडं म्हणजे बाजूने. आम्हाला दम लागला आणि कंटिन्यू चढत होते. त्याच्यामुळे बघूया त्यांना काय वाटते का, त्यांना विचारायचं होतं म्हणून तर विचारलं, दुसरं काय नाही. तर मंडळी आलो आम्ही मंदिरातून, जेवलो वगैरे आणि आता सरळ घरी जायला निघलो. प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी जाणार आता. बाय. आता
आता आम्ही चाललोय घरी. हा. आता ह्यांना आम्ही रस्ता बांधणार आहोत गाड्यांना, कारण की हे हरवतात रस्त्यांवरून आणि कुठे पण जाऊन बसतात. सो आता ह्या रस्ता काढतोय आणि नंतर गाड्यांना बांधतोय. मेंटल बहीण बोलतात ना, ती हे असते आयुष्यात मेंटल बहीण. नाही जाऊ. बाकी काय नाही, चाललं आता इकडनं निघतोय सरळ प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी मार्गाला. तर आता काय व्लॉग करायचं नाही, मी व्लॉग इथंच एंड करते. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बघा माझ्या बहिणीने सांगितलं करून टाका लवकर, फटाफट. बाय गाईज. आणि थांबा शेवटचं सगळ्यांचा टाटा बोलून जा. ए टाटा तर करा सगळे. बाय बाय. बाय 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 बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ए मावशी, बाय बाय. मावशींचा शेवटचा टाटा ऐकून जा फक्त, असं काय नाही. मावशी, हो मावशी, आता मेकअप करून ये मला तरी वाटतंय. ताई इकडे ये ना ताई. आई शपथ, सध्या मी ना मग व्लॉग एंड करते. करू मग मेकअप करते खाली नाही मग. ठीक आहे चला, तिचा शेवटचा बाय मी खाली करतो. काय बोलशील भावस, चालली सगळी आता. बाय बाय. परत या सगळ्यांनी. हा. मला बरं वाटलं तुम्ही आलात माझ्यासोबत. जोरात बोल. मग टाटा कर सगळ्यांचं. काय नाही घाई, सगळं जायला निघलो, जातो, सगळी घाई आहे. टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. चला. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले, इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा. आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं.